नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पद्म पुरस्कारांबद्दल परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहूया आणि त्यानंतर जे आहे जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी पाहूया। प्रश्न आहे 2024च्या पद्म पुरस्कारांची घोषणा कधी करण्यात आली। 2024च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे 25 जानेवारी रोजी आणि ही घोषणा जी आहे राष्ट्रपतींनी केलेली आहे। पद्म पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो? पद्म पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो। पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची निवड कशी केली जाते? सो पद्म पुरस्कारांसाठी आहे पंतप्रधानांकडून जे आहे दरवर्षी एक समिती नियुक्त केली जाते आणि या समितीला म्हटलं जातं पद्म पुरस्कार समिती आणि ही समिती जी आहे ही डिसाइड करते की कोणत्या व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळणार आहे। भारतरत्न नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? सो भारतरत्न नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान आहे पद्मविभूषण। सो पहिल्या क्रमांकावरती भारतरत्न आहे, दुसऱ्या क्रमांकावरती पद्मविभूषण आहे, तिसऱ्या क्रमांकावरती पद्मभूषण आहे आणि चौथ्या क्रमांकावरती पद्मश्री येतं। पद्म पुरस्कार समितीमध्ये कोणाचा समावेश असतो? सो पद्म पुरस्कार समितीमध्ये जे कॅबिनेट सेक्रेटरी असतात हे या समितीचे प्रमुख असतात आणि त्यांच्यासोबतच गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, 4 ते 6 ख्यातनाम व्यक्ती या समितीचे सदस्य म्हणून जे आहे त्यांचा समावेश केला जातो। पद्म पुरस्कार कधी देण्यात आले नाहीत? सो पद्म पुरस्कार हे 4 वर्ष देण्यात आले नव्हते। 1978 ला, 1979 ला, 1993 ला आणि 1997 ला या 4 वर्षी जे आहेत पद्म पुरस्कार देण्यात आले नव्हते। पद्म पुरस्कारांची स्थापना कधी करण्यात आली? सो पद्म पुरस्कारांची स्थापना करण्यात आली 1954 ला आणि सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे फक्त भारतरत्न आणि पद्मविभूषण हे पुरस्कार जे आहेत हे दिले जायचे 1954 ला जेव्हा याची स्थापना झाली होती त्या टायमाला। पद्म पुरस्काराला कोणत्या 3 भागांमध्ये विभागलं गेलं? सो पद्म पुरस्काराला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 भागांमध्ये जे आहे ते विभागलं गेलं। एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या किती असते? सो एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची जी संख्या असते ती 120 असते। 120 पेक्षा जास्त ही संख्या असू शकत नाही। मरणोत्तर आणि परदेशी पुरस्कार हे वगळले 2 पुरस्कार, तर 120 पेक्षा जी आहे ही संख्या जास्त असता कामा नये। पद्मविभूषण कशासाठी दिला जातो? सो पद्मविभूषण हा असाधारण विशिष्ट सेवेसाठी दिला जातो। पद्मभूषण कशासाठी दिला जातो? पद्मभूषण हा उच्च विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा विशिष्ट सेवेसाठी दिला जातो। एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2024 मध्ये मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत? सो या वर्षीच्या म्हणजे 2024च्या पद्म पुरस्कारामध्ये 9 जणांना जो आहे हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे। एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे? सो पद्म पुरस्कार 2024 हा एकूण 132 जणांना जाहीर झालेला आहे। एकूण किती जणांना पद्मविभूषण 2024 जाहीर झालेला आहे? सो एकूण 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे आणि पद्मभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे एकूण 17 जणांना। एकूण 110 जणांना जो आहे हा पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे। किती? 110 जणांना। आणि या पद्म पुरस्कारांमध्ये महिलांना जो आहे पद्म पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे एकूण 30 जणांना। एकूण 30 महिलांना पद्म पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे। सो आता आपण पाहूया पद्मविभूषण पुरस्कार 2024 कोणाकोणाला जाहीर झालेला आहे। सो भारतरत्न नंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि एकूण 2024 मध्ये हा 5 जणांना जाहीर झालेला आहे आणि या 5 पैकी 3 जे आहेत हे कला क्षेत्राशी संबंधित आहेत। सो कला क्षेत्रामध्ये 3 जणांना एकूण पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यामध्ये आहेत वैजंतीमाला बाली ज्या तामिळनाडूच्या आहेत आणि ह्या एक ऍक्ट्रेस आहेत। कोनिडेला चिरंजीवी, आता चिरंजीवी हे नाव खूप लोकांनी ऐकलं असेल, हे आंध्र प्रदेशचे आहेत आणि हे खूप मोठे साऊथचे सुपरस्टार आहेत। पद्मा सुब्रमण्यम ह्या नृत्यांगना आहेत आणि या तामिळनाडूच्या आहेत। या तिघांना पद्मविभूषण पुरस्कार 2024 कला क्षेत्रामध्ये जाहीर झालेला आहे। आणि उर्वरित 2 पाहायचं झालं तर सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये व्यंकय्या नायडू जे आंध्र प्रदेशचे आहेत आणि सोबत हे माजी उपराष्ट्रपती सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। सो यांना हा सार्वजनिक व्यवहारमध्ये पद्मविभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे। समाज कार्यासाठी
समाजकार्य या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार 2024 हा बिंदेश्वर पाठक जे बिहारचे आहेत यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सो अशा प्रकारे या 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. पद्मविभूषण नंतरचा पद्मभूषण पुरस्कार 2024 हा एकूण 17 जणांना जो आहे हा जाहीर झालेला आहे. आता या 17 पैकी कला क्षेत्रामध्ये 5 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सो पद्मभूषण पुरस्कार 2024 कला क्षेत्रामध्ये विजयकांत जे तामिळनाडूचे आहेत, उषा उत्तुप ज्या सिंगर आहेत त्या पश्चिम बंगालच्या आहेत, प्यारेलाल शर्मा जे महाराष्ट्राचे आहेत, दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त हे सुद्धा महाराष्ट्राचे आहेत आणि मिथुन चक्रवर्ती जे ऍक्टर आहेत ते पश्चिम बंगालचे आहेत. या 5 जणांना कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार 2024 मेडिसिन म्हणजे औषध क्षेत्रामध्ये एकूण 3 जणांना जाहीर झालेला आहे. तर 3 व्यक्ती कोणकोणत्या आहेत तर चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर जे बिहारचे आहेत, गुजरातचे तेजस मधुसूदन पटेल, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे अश्विन बालचंद्र मेहता या तिघांना मेडिकल म्हणजे औषध क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार 2024 हा सीताराम जिंदाल जे कर्नाटकचे आहेत आणि तैवानचे यंग लिऊ यांना जाहीर झालेला आहे. आता तैवान म्हटलं की काय झालं तर परदेश. सो परदेशीमध्ये जो आहे हा व्यापार आणि उद्योगामध्ये तैवानच्या यंग लिऊ यांना पद्मभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार 2024 पब्लिक अफेअर्स या क्षेत्रामध्ये दोघांना जो आहे हा अवॉर्ड मिळालेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. ते आहेत ओलनचेरी राजगोपाल जे केरळचे आहेत आणि केरळचेच एम फातिमा बीवी या दोघांना पब्लिक अफेअर्स या क्षेत्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या होमुर्जी एन कामा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये सत्यव्रत मुखर्जी जे पश्चिम बंगालचे आहेत आणि राम नाईक जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत यांना पद्मभूषण पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कुंदन व्यास जे महाराष्ट्राचे आहेत यांना पद्मभूषण पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. आता आपण बघूया पद्मश्री पुरस्कार 2024 कोणाकोणाला जाहीर झालेले आहेत. सो एकूण 110 जणांना पद्मश्री पुरस्कार 2024 जाहीर झालेले आहेत. जर क्षेत्रावाईज विचार केला तर कला क्षेत्रामध्ये कोणाकोणाला जाहीर झालेले आहेत पद्मश्री पुरस्कार 2024 ते पाहूया. खलील अहमद जे उत्तर प्रदेशचे आहेत, तामिळनाडूचे बद्रपम एम, काळूराम बामनिया जे मध्य प्रदेशचे आहेत, बांगलादेशाच्या रिजवाना चौधरी बन्या ह्या परदेशीमध्ये येतील. परदेशीमध्ये जे आहेत पद्मश्री रिजवाना चौधरी बन्या ज्या बांगलादेशच्या आहेत त्यांना कला क्षेत्रामध्ये. नंतर येते नसीम बानो ज्या उत्तर प्रदेशच्या आहेत, रामलाल बरेत जे छत्तीसगडचे आहेत, गीता रॉय बर्मन ज्या पश्चिम बंगालच्या आहेत, हिमाचल प्रदेशच्या सोमदत्त बट्टू, तकदीरा बेगम ज्या पश्चिम बंगालच्या आहेत, आसामचे द्रोण बुयान, अशोक कुमार बिस्वास जे बिहारचे आहेत, त्रिपुराच्या स्मृती रेखा चकमा, तेलंगणाचे ए वेल्लू आनंदचारी, नंतर गुलाम नबी दार जे जम्मू काश्मीरचे आहेत, हरियाणाचे महाबीर सिंग गुड्डू यांना पद्मश्री पुरस्कार 2024 कला क्षेत्रामध्ये मिळालेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. सोबतच कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 हे अनुपमा होस्करले जे कर्नाटकाचे आहेत, जानकीलाल जे राजस्थानचे आहेत, रतन कहार जे पश्चिम बंगालचे आहेत, दासरी कोडप्पा जे तेलंगणाचे आहेत, सिक्कीमचे जॉर्डन लेप्चा, विनोद महाराजा जे ओडिशाचे आहेत, आंध्र प्रदेशचे उमा माहेश्वरी डी, रामकुमार मलिक जे बिहारचे आहेत, अली मोहम्मद आणि श्री गनी मोहम्मद या दोघांना एकत्रितपणे जे राजस्थानचे आहेत, किरण नाडर जे दिल्लीचे आहेत, नारायण ईपी जे केरळचे आहेत, ओडिशाचे भागवत प्रधान, सनातन रुद्रपाल जे पश्चिम बंगालचे आहेत, विनोद कुमार पसायत जे ओडिशाचे आहेत, सिल्बी पासा ज्या मेघालयच्या आहेत, शांतीदेवी पासवान आणि शिवम पासवान ज्या बिहारच्या आहेत यांना एकत्रितपणे कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. त्यानंतर रोमलो राम जे जम्मू काश्मीरचे आहेत, पंजाबचे जे दोघे आहेत निर्मल ऋषी आणि प्राण सबरवाल यांना मच्छिहान सासा जे मणिपूरचे आहेत, मध्य प्रदेशच्या ओम प्रकाश शर्मा
उत्तर प्रदेशच्या गोदावरी सिंह, तामिळनाडूच्या शेषनपट्टी टी शिवलिंगम, उर्मिला श्रीवास्तव ज्या उत्तर प्रदेशच्या आहेत, ओडिशाच्या गोपीनाथ स्वेन, लक्ष्मण भट तेलंग जे राजस्थानचे आहेत ते, जगदीश लाभशंकर त्रिवेदी गुजरात, केरळचे बालकृष्ण सदनम पुथिया वेत्तील, बाबू राम यादव उत्तर प्रदेश, आणि 2 जणांना जो आहे पद्मश्री पुरस्कार 2024 हा कला क्षेत्रामध्ये मरणोत्तर मिळालेला आहे. ते आहेत नेपाल चंद्र सुधर आणि सुरेंद्र मोहन मिश्रा. नेपाल चंद्र सुधर हे पश्चिम बंगालचे होते आणि उत्तर प्रदेशचे होते सुरेंद्र मोहन मिश्रा. या दोघांना जे आहे मरणोत्तर कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. सो अशा प्रकारे एकूण 47 जणांना जो आहे कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. पद्मश्री पुरस्कार 2024 समाजकार्य या क्षेत्रासाठी एकूण 11 जणांना पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये त्यात पार्वती बरुआ ज्या आसामच्या आहेत आणि यांच्याबद्दल तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे की त्या ज्या आहेत पहिल्या भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत आणि सोबतच त्यांना जे आहे एलिफंट क्वीन म्हणून देखील जे आहे या पार्वती बरुआ यांना जे आहे संबोधलं जातं. त्यानंतर दुखू माझी जे पश्चिम बंगालचे आहेत. सो दुखू माझी हे जे आहेत एक आदिवासी पर्यावरणवादी आहेत आणि त्यांनी वनीकरणासाठी जे आहेत खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यानंतर येतात चामी मुर्मू जे झारखंडचे आहेत आणि यांनी जे आहे गेल्या 28 वर्षामध्ये अनेक महिलांना जे आहे स्वयंरोजगार जो आहे हा पुरवलेला आहे आणि त्यांच्या या क्षेत्रातील योगदानासाठी जे आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर येतात शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर आणि हे जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे आहेत. बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे जे आहेत ते आधारस्तंभ बनलेले आहेत. त्यांनी जे आहे अनेक दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी कार्य केलेलं आहे. त्यांच्या जीवनाला आधार देण्याचं काम शंकरबाबा पुंडलिकराव पापळगावकर यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर येतात कर्नाटकचे KS राजन्ना. त्यानंतर येतात गुरविंदर सिंह जे हरियाणाचे आणि हे स्वतः एक अपंग व्यक्ती आहेत आणि यांनी जे आहे अपंग महिला त्याच्यानंतर दिव्यांग या सगळ्यांसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. कर्नाटकचे सोमन्ना, राजस्थानच्या माया टंडन, नागालँडचे सनो वामुजो, छत्तीसगडचे जागेश्वर यादव, अशा प्रकारे या 11 लोकांना जे आहे समाजकार्यासाठी पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. मेडिकल म्हणजे औषध क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार 2024 हा एकूण 10 जणांना जाहीर झालेला आहे. त्यामध्ये कर्नाटकचे प्रेमा धनराज, उत्तर प्रदेशचे राधाकृष्ण धीमान, महाराष्ट्राचे मनोहर कृष्णा डोळे. आता हे जे मनोहर कृष्णा डोळे आहेत यांना नेत्रसेवेसाठी जे आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनी त्यांच्या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून जे आहे विनामूल्य नेत्रसेवा दिलेली आहे आणि त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी जे आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, मेडिकल क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार. नंतर यजदी मानेकशा इटालिया ज्या गुजरातचे आहेत. हेमंत मांझी जे छत्तीसगडचे आहेत. हेमंत मांझी यांनी जे आहे अनेक वर्ष आरोग्य सेवा जी आहे केलेली आहे म्हणून त्यांना जे आहे हा पुरस्कार मिळालेला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चंद्रशेखर महादेव मेश्राम जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि हे जे आहेत मेंदू रोग तज्ञ आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. सो हे मेंदू रोग तज्ञ आहेत आणि त्यांनी जे आहे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून पण काम पाहिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांना मेडिकल क्षेत्रातील हा पद्मश्री मिळालेला आहे. त्यानंतर तमिळनाडूचे जी नचियार, राधेश्याम पारिक उत्तर प्रदेश, गुजरातचे दयाल मावजीभाई परमार, चंद्रशेखर चन्नपट्टन राजननार जे कर्नाटकचे आहेत त्यांना जो आहे हा मेडिकल क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. सो अशा प्रकारे या 10 जणांना औषध क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. सो पद्मश्री पुरस्कार 2024 स्पोर्ट्स म्हणजे खेळ क्षेत्रासाठी जे आहेत एकूण 7 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामध्ये आहेत कर्नाटकचे रोहन मच्छंदा बोप्पन्ना, त्याच्यानंतर तर तमिळनाडूचे आहेत जोशना चिनप्पा, महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे. आता हे जे आहेत लक्षात ठेवायचं आहे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. कोण आहेत? आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे या क्षेत्रासाठी त्यामुळे जे आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर गौरव खन्ना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे सत्येंद्र सिंह लोहिया, झारखंडच्या पूर्णिमा महतो आणि हरबिंदर सिंह दिल्ली या 7 जणांना स्पोर्ट्स म्हणजे खेळ या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे.
पद्मश्री पुरस्कार 2024 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 7 जणांना एकूण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यामध्ये येतात नारायण चक्रवर्ती पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशचे रामचेत चौधरी, शैलेश नायक दिल्ली, हरियाणाचे हरी ओम, नंतर एकलव्य शर्मा पश्चिम बंगाल, रामचंदन सिहाल हरियाणा आणि रवी प्रकाश सिंह मेक्सिको यांना जो आहे हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। विज्ञान आणि अभियांत्रिकी पद्मश्री पुरस्कार 2024। पद्मश्री पुरस्कार 2024 मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील एकूण 17 जणांना जो आहे हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यामध्ये गुजरातचे रघुवीर चौधरी, तामिळनाडूचे जोडी क्रूज, फ्रान्सचे पियरिस सिल्वेन फिलिओजेट आणि हे जे आहेत परदेशीमध्ये येत आहेत, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर उत्तर प्रदेशचे राजाराम जैन, उत्तराखंडचे यशवंत सिंग कथोच आणि महाराष्ट्राचे जहीर काझी। त्यानंतर श्रीधर माकम कृष्णमूर्ती कर्नाटक आणि दोघांना याच्यामध्ये जो आहे हा मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024। तर दोन व्यक्ती कोणकोणत्या आहेत तर केरळचे पाकुरावून चित्रन नंबूदिरीपा हे आणि सोबतच हरीश नाईक गुजरातचे यांना जो आहे ह्या दोघांना हा साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024 हा मरणोत्तर मिळालेला आहे। त्यानंतर फ्रेड नेग्रिट जे फ्रान्सचे आहेत हे देखील जे आहेत परदेशीमध्ये येणार, मुनी नारायण प्रसाद केरळ, भगवतीलाल राजपुरोहित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे नवजीवन रस्तोगी, तेलंगणाचे केथवत सोमलाल, त्याच्यानंतर अस्वती थिरुनल गौरी लक्ष्मीबाई थमपुरट्टी ज्या केरळच्या आहेत आणि केरळचे कुरेला विठ्ठलाचार्य ह्या ज्या आहेत 17 जणांना अशा प्रकारे जो आहे पद्मश्री पुरस्कार 2024 साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील जाहीर झालेला आहे। पद्मश्री पुरस्कार 2024 इतर शेती या क्षेत्रासाठी 5 जणांना पुरस्कार जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये आहेत सर्वेश्वर बसुमतरी जे आसामचे आहेत, त्यानंतर येतात सत्यनारायण बेलरी जे केरळचे आहेत। हे सत्यनारायण बेलरी आहेत हे तांदूळ उत्पादक शेतकरी आहेत आणि कृषी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यानंतर येतात के चेल्लमल जे अंदमान निकोबार बेटावरचे आहेत आणि हे जे आहेत जैविक शेती करतात। यानंतर यानुंग जोमोह लेगा अरुणाचल प्रदेश। सो हे जे यानुंग जोमोह लेगा आहेत हे आयुर्वेदिक औषधाचे तज्ज्ञ आहेत आणि यांनी जे आहेत अधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत आणि 1 लाख रुग्णांना आयुर्वेदिक औषधी कशी वापरायची हे जे आहे त्यांनी शिकवलेलं आहे। त्यानंतर येत आहेत गोव्याचे संजय अनंत पाटील। पद्मश्री पुरस्कार 2024 इतर योग या क्षेत्रासाठी जे आहे शार्लोट चोपिन्स ज्या फ्रान्सच्या आहेत आणि फ्रान्सचेच किरण व्यास या दोघांना जो आहे इतर योगसाठी पद्मश्री पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे। त्यानंतर इतर अध्यात्मवादसाठी चित्तरंजन देवबर्मा जे त्रिपुराचे आहेत त्यांना हा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2024 बिहारच्या सुरेंद्र किशोर यांना जाहीर झालेला आहे। व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024 कल्पना मोरपरिया ज्या महाराष्ट्राच्या आहेत आणि शशी सोनी जे कर्नाटकच्या आहेत या दोघांना हा व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यानंतर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार 2024 ससिंद्रन मुथुवेल जे पापुआ न्यू गिनीचे आहेत यांना जो आहे हा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे। अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे। आमचं कंटेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।